Sarana
भोगो दशा सर्व सुख ल्यालो
तुका अलंकापुरी केलं तर चित्ताला समाधान वाटतं, सर्व सुखाचे अलंकार भेटतातच, पण विदेही स्थिती पण प्राप्त होते. तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. भगवंताचं नामस्मरण जर सतत घेतलं तर आम्हाला पाप आणि पुण्य हे स्पर्श करू शकत नाही. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारी. हा अभंगाचा सरळ सरळ अगदी सोप्या पद्धतीत तुमच्या पुढे हा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आता याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. त्या अगोदर कार्यक्रम किम निमित्तानं आहे हे सर्वांना ज्ञातच आहे. बघा, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने, सच्चिदानंद सद्गुरु भगवान माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने, तसेच या विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या सहकार्याने चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 16वे वर्ष आहे. वर्ष 17वं आणि 17व्या वर्षामध्ये पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली. बघा, आज या ठिकाणी ज्यांनी मला ही सेवा दिली ना, ते सर्वांचे परिचयाचे हरिभक्त परायण, माझ्या वडिलांसारखे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे शेळके महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. तसेच महाराजांनी या मंडळाला माझं नाव सुचवलं. खरं तर मंडळाने त्यांच्या शब्दाला मान दिला आणि मला या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा दिली. खरोखर मी मामांचे धन्यवाद व्यक्त करते का तुम्ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला ही कीर्तन रूपी सेवा दिली. बघा, तसेच म्हणजे मी काही लई मोठी कीर्तनकार नाही, युवा कीर्तनकार आहे, मला काही जास्त ज्ञान नाही बरं का. पण मामांनी ना मला म्हणतात ना का विहिरीत ढकलून दिलं, आता हातपाय हलून तू जग नाही तर मर, नाही का असं. बघा, मामांनी मला या ठिकाणी सेवा दिली. खरोखर मी मामा तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच या ठिकाणी आहे. कलियुगाचा काळ जर आपण विचारात घेतला तर कलियुगाच्या काळामध्ये दुसरं तिसरं साधन साधणं शक्य नसल्यामुळे साधू संतांनी आग्रह धरला की बाबा रे, तुम्ही काय करा, फक्त भगवंताचं नामस्मरण करा. भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी हीच प्रत्येकाची अपेक्षा असते, बरोबर ना. प्रत्येकाला वाटतंय मला भगवंत भेटावा, मला देव भेटावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते ना. नास्तिक जरी असला तरी त्याला हेच वाटतं की मला भगवंत भेटावा, मला देव. नास्तिक त्याला जरी देव नको वाटत असेल तरी पण त्याची काय इच्छा असते, मला सुख पाहिजे. देव जरी तो नको म्हणत असेल तरी पण त्याची काय इच्छा असते की मला सुख हवं आहे. कारण सुखम सर्वाय रुचते, सुख ही सर्वांना आवडणारी वस्तू आहे बरं का. सुख देव नको म्हणत असेल तरी मला सुख हवंय अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. बरं, सुख हवं आणि दुःख नको असं का बरं वाटतं प्रत्येकाला? प्रत्येकाला सुख हवंय आणि दुःख नकोय. याचं शास्त्रकार काही सविस्तर विचार करतात, सांगतात की बघा, जे हवंय ना ते माणसाला नको वाटतं आणि जे नकोय ना ते माणसाला हवं वाटतं. याचं कारण असं बघा, उदाहरण द्यायचंच ठरलं तर पाणी हा जड पदार्थ आहे. आपण त्या पाण्याला काही शीतोपचार करून त्याचं बर्फात रूपांतर केलं, उष्ण तापमान कमी करून त्याचं जर बर्फात रूपांतर केलं तर त्याला त्या बर्फात राहायची त्याची तयारी नसते. तो त्याच्या द्रवरूपतेकडेच धाव घेत असतो. कारण पाणी हा त्याला त्या आगंतुकपणा दिलेला असतो. आपण त्याला त्या रूपात राहायची तयारी त्याची नसते. तो त्याच्या मूळ द्रवरूपतेकडेच धाव घेत असतो. बघा ना, अशा व्यवहारातल्या साध्या उदाहरणांनी मी तुम्हाला पटवून देऊ शकते. पाहुणा हा कितीही जवळचा असला तरी पाहुण्याना किती दिवस राहा बरं? पाहुणा तुम्हाला जर पाहुणा मुला इतका जर जवळचा असेल तर माझी नाही, माझे तुम्हाला धन्यवाद आहे. बघा, या ठिकाणी पाहुणा कितीही चांगला असला तरी पाहुण्याने 2, 4, 8 दिवसांनी पाहुणा हा गेलाच पाहिजे. परंतु मुलगा हा कितीही खराब असला तरी मुलगा हा राहिलाच पाहिजे. त्याचं कारण असं, मुलगा हा स्वरूपगत आहे, पाहुणा हा आगंतुक आलेला आहे. पाहुणा हा दुःख देणार आहे आणि मुलगा सुख देणार आहे, कारण तो स्वरूपातला आहे. याच्यासाठी
बघा ना, वेदांत शास्त्रामध्ये काही उदाहरण आलेलं आहे. एक साळू नावाचा प्राणी आहे. साळू नावाचा प्राणी जंगलात तिकडं तिकडं फिरत असताना त्या साळू नावाच्या प्राण्यावरती दामणा एवढे काटे आहे. किती मोठे काटे आहे? दामण माहिती ना सगळ्यांना? हा, दामणा एवढे काटे आहे. आणि तो साळू नावाचा जो प्राणी आहे तो जंगलात इकडे तिकडे फिरत असताना आणि त्याच्यावर जर एखादा जीव आक्रमण करायला लागला तर तो त्याच्या अंगावरचे दामणासारखे काटे असे बाणासारखे सोडतो आणि समोरच्या प्राण्याला तो काय करतो? इजा करतो. स्वतःच्या संरक्षणासाठी भगवंताने दिलेलं ते एक त्याला वरदान आहे. पण त्याला जर इकडं तिकडं फिरत असताना त्याला जर टाचणी एवढाच काटा जर रुतला टोचला तर तो त्याला दुःख देत असतो. टाचणी एवढा आहे पण तो त्याला दुःख देतो आणि दामणा एवढा आहे तो त्याला सुख देतो. कशा करताना कशावरून निघालं हे सगळं? सुख आणि दुःख जे आगंतुक आहे. म्हणजे दामणा एवढा आहे तो स्वरूपगत आहे आणि जो टाचणी एवढा आहे तो आगंतुक आहे. म्हणून बघा, जे आगंतुक असतं ते दुःख देतं आणि जे स्वरूपगत असतं ते सुख देत असतं. याच्या करताना पुराणामध्ये काही दोन उदाहरणं आलेलं आहे. मग एक आहे कुंतीचं आणि एक आहे रंती राजाचं. बघा, दोघांनी भगवंताला प्रसन्न करून काय मागायचं ठरवलं. काय मागायचं तर दोघांनी भगवंताला प्रसन्न करून भगवंताला काय मागायचं म्हटल्यानंतर दोघांनी ही दुःखाची मागणी केली. दुःखाची मागणी केली. पहिले कुंती माता बघा ना, भगवान श्रीकृष्ण पांडवांचं राज्य येईपर्यंत भगवान कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्ण कुंती पांडवांच्या घरी राहिले. द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि द्रोणाचार्यांचं राज्य येईपर्यंत भगवंत तिथे राहिले. एकदा राज्य मिळाल्यानंतर भगवंत परत द्वारकेला जायला निघाले. जेव्हा द्वारकेला जायला निघाले ना तेव्हा भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना भेटायला निघाले आणि सगळ्यांना भेटता कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला म्हणताय, आत्याबाई मी आता द्वारकेला निघालो, तुम्हाला काही मागायचं असेल तर मागा. तर कुंती मातेने काय मागावं? विपद शंतून शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यश्चात पुनर्भव दर्शनम. कुंती मातेने काय मागावं? म्हणे देवा तू मला देणार आहात ना? म्हणे हो. म्हणे मी मागेल ती द्यायची तयारी आहे देवा. म्हणे हो. म्हणे मग एक काम करा, माझ्याजवळ माझे मुलं आहे, माझ्या सुना आहे, सर्वच माझ्याजवळ आहे. तर तुम्हाला द्यायचंच असेल ना तर या जगातल्या सर्वांच्या वाट्याला सर्व प्राण्यांच्या वाट्याला सर्वांच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे ना ते दुःख मला एकटीला द्या. भगवंत विचारात पडले. भगवंत म्हणताय, आत्याबाई एक ना दोन इतकी संकट भोगली, अजून दुःख भोगायची हौस संपली नाही का तुमची? मग त्यावेळेला म्हणे दुःखाची मागणी का करता तुम्ही? त्यावेळेला कुंती माता म्हणते, भवतो दर्शनम यश्चात पुनर्भव दर्शनम. म्हणे भगवंता जर माझ्यावरती दुःख आलं ना तर मी वारंवार तुमचं ध्यान करते आणि मी तुमचं ध्यान केलं का तुम्ही मला माझ्यावरती जेव्हा जेव्हा संकट येतील ना तेव्हा तुम्ही मला धावून येता आणि म्हणून मग मला तू दुःख पाठव. म्हणजे मला सांगा, कुंतीने दुःखाची मागणी केली का सुखाची मागणी केली? सुखाची मागणी केली ना. आता भगवंताचं तिला वारंवार दर्शन होणार होतं, मग कुंतीने दुःखाची मागणी केली नाही, सुखाची मागणी केली. मग का हो, दुःख मागायला कोणीच तयार नाहीये का? या जगामध्ये कोणीच तयार नाही का दुःख मागायला? बघा, दुसरं उदाहरण आहे ते रंती राजाचं. रंती राजा हे खूप त्यांच्याकडे खूप संपत्ती, खूप प्रॉपर्टी होती आणि रंती राजांनी स्वतःची संपूर्ण संपत्ती दान धर्मात खर्च करून टाकली आणि अरण्यवास स्वीकारलाच. परंतु त्याचबरोबर आयाचित व्रत स्वीकारलं. आयाचित व्रत म्हणजे चातुर्मासात बरेच लोक करतात आणि आयाचित व्रत म्हणजे न मागता लोकांनी जे काही अन्न आणून दिलं त्याला आयाचित व्रत म्हणतात. असे आयाचित व्रत बरेच लोक चातुर्मासात करतात आणि सांगतात का माझं आज आयाचित व्रत आहे, मला कोणीतरी खायला अन्न आणून द्या. याला आयाचित व्रत म्हणावं का? नाही. लोकांनी न मागता ज्यांनी अन्न आणून दिलंय त्याच्यावरती आपली उपजीविका भागावी याला आयाचित व्रत म्हणतात. मग रंती राजांनी अरण्यवास स्वीकारला आणि अरण्यवास स्वीकारून आयाचित व्रत स्वीकारलं. 48 दिवस झाले
रंतीराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये आणि त्यांच्या मुलांनी देखील अरण्यवास स्वीकारला, पत्नीने देखील अरण्यवास स्वीकारला आणि सर्वांनीच या ठिकाणी आयचित व्रत स्वीकारलं. 48 दिवस झाले वनामध्ये, रंतीराजांच्या पोटात अन्नाचा कण नाहीये. बघा 48 दिवसानंतर एक कुणीतरी एक माणूस त्या ठिकाणी राहत होता आणि तो अतिथी धर्माला जाणणारा होता. अतिथी धर्माला जाणणारा असल्या कारणाने त्यांनी एक तांब्याभर पाणी आणि काही अन्न त्या रणधीर देवांकडे आणून दिलंय. आता न मागता आणलंय म्हणून रणधीराजांनी त्याचा स्वीकार केला. न मागता दिलंय ना म्हणून रणधीराजांनी स्वीकार केला त्याचा मला, आणि ते अन्न घेतलं आणि पानाचं द्रोण केलं. आता पूर्वीच्या काळात पानाचं द्रोण करतात. तहान लागली का पहिले करायचे पानाचं द्रोण करायचे नाही का. पानाचं द्रोण केलं आणि त्या पानाच्या द्रोण मध्ये एक एक घोट सर्वांना पाणी दिलं आणि काही अन्न आहे ना ते अन्न सुद्धा सर्व त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलांना त्यांना स्वतःला वाढून घेतलं. ते अन्न खाणार तोच तेवढ्याच वेळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ जण 3 रूपांमध्ये वेगळ्या रूपांमध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या अन्नाची मागणी केली. म्हणे आम्हाला खूप भूक लागली, म्हणे आम्हाला जर आज कोणीतरी अन्न खायला दिलं नाही ना तर आमचा मृत्यू ओढणार आहे, आम्ही मरणार आहे, म्हणून आम्हाला काहीतरी अन्न खायला द्या. त्यावेळेला आपण बघा, आपल्याला जर असं आपण आयची व्रत धरलं असतं आणि आपल्याला जर कोणी 48 दिवसाचा उपवास असता आणि आपल्याला कोणी अन्न आणून दिलं असतं तर आपण काय म्हणलो असतो, देवा अरे 48 दिवसानंतर अन्न भेटलंय तेही तुम्हाला खाऊ दिलं नाही, आपण असं म्हणलो असतो. पण रणधीराजा काय म्हटले ऐका, रणधीराजा म्हटले भगवंता म्हणे 48 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, 48 दिवस झाले मी अरण्यवास स्वीकारतोय, परंतु तू माझ्याकडे घेण्यासाठी कोणीच पाठवलं नाही म्हणे. म्हणजे माझ्याकडे आता काहीच नाहीये तर तू याचक सुद्धा पाठवला नाही आणि आज कुठे मला देण्यासाठी काहीतरी माझ्याकडे अन्न आहे, तू लगेच याचक पाठवला. भगवंता ही तुझीच कृपा. भगवंताला धन्यवाद देत बसले बघा. आणि मग ते अन्न त्या तिघांना देऊन टाकल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी मूळ रूपामध्ये ते प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर आणि मग म्हणतात, राजे आम्ही तुमच्या त्यागांना प्रसन्न आहोत, तुम्ही राज्य द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही राज्य दान केलं, हा तुमच्या जीवनातला त्याग झाला, तुम्ही 48 दिवस अरण्यवास स्वीकारला, हा तुमच्या जीवनातला त्याग झाला, 48 दिवसानंतर तुम्हाला अन्न मिळालं, तुम्ही ते द्यायला निघाला, हा तुमच्या जीवनातला त्याग झाला. बोला रणधीराजे तुम्हाला काय पाहिजे, आम्ही प्रसन्न आहोत, काय मागता, बोला रणधीराजे काय मागता. त्यावेळेला रणधीराजांनी काय मागावं, न कामये एहम गतिम ईश्वरात परम, ईश्वरापेक्षा श्रेष्ठ पदावर तुम्ही जर मला नेऊन बसवणार असेल तर न कामये, ते मला नकोय. मग काय मागता रणधीराजे, रणधीराजांनी काय मागावं. अहो जगामध्ये सर्व प्राण्यांच्या वाट्याला जे आलेलं दुःख आहे ना ते दुःख मला एकट्याला द्या, ते दुःख मी भोगायला तयार आहे. म्हणे कशा करता मागितलं तुम्ही, हे का मागताय तुम्ही, दुःखाची मागणी का करताय. म्हणे जगामध्ये म्हणजे त्या प्राण्यांच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ना मग ते जर माझ्या वाट्याला आलं तर ते दुःख होतील आणि ते सुखी असले तर मी सुखी होईल. म्हणजे बघा मग आता दुःखाची मागणी केली का सुखाची मागणी केली. रणधीराजाने दुःखाची मागणी केली बघा. म्हणजे रणधीराजा जरी दुःखाची मागणी केली असेल तरी पण प्राणी सुखी आहे ना म्हणून त्यांनी सुखाची मागणी केली ना, नाही का. म्हणजे रणधीराजा हे एक संत होते. कोण होते, संत होते. रणधीराजा हे संत असल्या कारणाने त्यांनी दुःखाची मागणी केली. कारण संत जगाच्या सुखात संत सुख मानतो, संत सुखी मानतात आणि जगाच्या दुःखात संत दुःख मानतो. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवत असे. जगाच्या सुखात संत सुखी आणि जगाच्या दुःखात संत सुखी. रणधीराजा हे एक संत होते म्हणून त्यांनी दुःखाची मागणी केली. प्राण्यांच्या वाट्याला आलेले दुःख त्यांनी स्वतःला मागणी केली. बघा हे संत असल्यामुळे म्हणून तर बघा ना माऊली म्हणतात का पायी काटा नेहटे, ज्ञानेश्वरी मध्ये ओवीमध्ये म्हणतात पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसी पोळे संकटे पुढे लाचनी. बघा ना पायाला जर काटा मोडला तर तळमळ कुठे होती, कुठे होती,
जीवाला जीवाला काटा मोडला एकीकडे, व्यथा मात्र दुसरीकडे. बघा, जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर बिना चप्पलचं जर फिरलो तर आपले पाय भाजतात, बरोबर. पाय भाजल्यानंतर डोळे जळजळ करायला लागतात. मग आपण तूप चोळतो. कुठे? पायाला का डोळ्याला? बोला, कुठे तूप चोळतो? पायाला. पायाला तूप चोळायचा आणि थंड व्हायचं डोळ्यांनी. बघा, म्हणजे तसंच आहे संतांचं सुद्धा तेच आहे. जगाच्या सुखात संत सुखी मानतात आणि जगाच्या दुःखात संत दुःख मानतात. विठ्ठल विठ्ठल. देहूमध्ये असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांनी आयुर्वेदिक दवाखाना उघडला. देहूमध्ये आयुर्वेदिक दवाखाना उघडला आणि अनेक प्रकारचं जे वस्तू एकत्र करून जे उकळवतात त्याला म्हणतात काढा. अनेक वल्लीचा रस एकत्र करून त्याला म्हणतात अरिष्ट. असा आयुर्वेदिक दवाखाना उघडला तुकोबारायांनी. तुकोबारायांनी दवाखाना उघडला आणि मग तुकोबारायांच्या दवाखान्यामध्ये पेशंट यायला लागले. पहिला पेशंट आला तुकोबारायांच्या दवाखान्यामध्ये आणि तुकोबारायांना म्हणतो का मी वकील आहे आणि मला भरपूर गाडी आहे, भरपूर पैसा आहे, सर्व काही आहे, पण सुख नाही. मग त्याच्यासाठी तुमच्या दवाखान्यात आलो आहे. समाधान नाहीये, मग त्याच्यासाठी तुमच्या दवाखान्यात आलो आहे, तर मला काहीतरी औषध द्या. त्यावेळेला तुकोबारायांनी काय म्हणावं? एक काम कर, तुला समाधान नाही ना, मग तू हे औषध घे. कोणतं? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही भगवान राम, सुख होईना कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भगवान राम राम, जाईल भवभ्रम, सुख होईल दुःखाचे. बघा, मग तुकोबारायांनी सांगितलं तू एक काम कर. काय कर? कामामध्ये राम राम म्हण. दुसरा पेशंट आला तुकोबारायांकडं आणि दुसरा पेशंट तुकोबारायांना म्हणतोय का महाराज, मी माझ्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केले, भरपूर शेती घेऊन ठेवली, चांगला बंगला बांधून ठेवला आणि खूप कष्ट केले, पण आता या म्हातारपणामध्ये माझं कोणी ऐकत नाही. मग त्याच्यासाठी तुमच्या दवाखान्यात आलो आहे, तर याच्यासाठी मला काहीतरी औषध द्या. त्यावेळेला ते म्हातारे बाबा म्हणते मला काहीतरी औषध द्या तुम्ही. तुकोबाराय त्यांना सांगतात तुम्ही काय करा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आता तुकोबाराय म्हणतात मायाजाळ कसा तोडायचा. बघा ना, एका गावामध्ये एक अंत्ययात्रा चालली होती. अंत्ययात्रा चालली असताना त्या अंत्ययात्रेमध्ये सगळेजण रडत होते आणि पण एका ठिकाणी एका झाडाखाली एक बाबा आहे ना तंबाखू मळत बसले होते आणि बाकीचे सगळे रडत होते. आणि मग त्या अंत्ययात्रेमधला एक माणूस त्या म्हाताऱ्या बाबांकडे येतो आणि तो म्हणतो का हो बाबा म्हणी, या अंत्ययात्रेमध्ये सगळे जण रडत आहे आणि तुम्ही रडत नाहीये, तुम्हाला दुःख नाही झालं?
त्यावेळेला तो म्हातारा बाबा म्हणतो, मी का रडू? गेलेला माणूस माझा कोणी नव्हताच, तर मी का रडू? म्हणजे हाच मायाजाळ आहे. म्हणून तुम्ही काय करा, हा मायाजाळ तोडा. हरी हरी म्हणा तुम्ही, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने मायाजाळ तुटते. तुम्ही मग काय करा, हा मायाजाळ तोडा. आता तिसरा महाराजांकडे तिसरा एक व्यक्ती येतो, पेशंट येतो, तिसरा पेशंट येतो. ते म्हणतं, महाराज मी ना खूप अभ्यास केला, खूप मोठा पंडित झालो, 6 शास्त्र 18 वेद पुराण सर्व माझ्या मुखोद्गत आहे. सर्व काही असून माझ्या ना नामस्मरण सगळं काही असून माझ्या लक्षातच राहत नाही. त्यावेळेला मग तुकोबराय त्या पेशंटला म्हणता, तू एक काम कर, काय कर, नामस्मरण कर. तू भगवंताचं नामस्मरण कर म्हणे. एवढं सोपं आहे. मग तो व्यक्ती तुकोबरायांना म्हणतो, नामस्मरण आहो साधी जपमाळ हातात घेतल्यानंतर नोकरी 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 म्हणत बसल्याने नोकरी मिळते का? नाही. तसं नामस्मरण केल्याने काही समाधान सुख वाटेल का? नाही ना. मग कसं काय समाधान? त्यावेळेला तुकोबराय सांगतात, अरे बाबा, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे का वारकरी संप्रदायाचं सुप्रीम कोर्ट म्हणजे नामस्मरण आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. बघा, रामकृष्ण, मग तू काय कर, नामस्मरण कर. आता चौथा पेशंट महाराजांकडे येतो आणि महाराजांना म्हणतो, महाराज मी नित्यनेम करत असताना कुठंच माझं चित्त लागत नाही. कधी कीर्तनात येऊन बसतो तर कधी घरी जातो. असं माझं मन चंचल आहे, चपळ आहे आणि माझं मन कशात लागत नाही. त्यावेळेला तू काय कर, तू रामकृष्ण हरी म्हण. बघा, आता पहिला पेशंट महाराजांकडे आला. महाराजांना म्हणे, महाराज हा फसवण्याचा धंदा तुम्ही केव्हापासून चालू केला? बघा म्हणे, तुम्ही सगळ्यांना सगळ्या म्हणजे सगळ्यांचे आजार वेगवेगळे आहे, परंतु सगळ्यांना औषध एकच देत आहे, ते म्हणजे नामाचे. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, अरे बाबा, नामस्मरण म्हणजे तुकोबरायांचं नामस्मरण जर केलं ना, तुकोबराय म्हणतात, नामस्मरण जर केलं ना, टीव्ही सारखा भयंकर आजार नाहीसा होतो. तुटे भव रोग आणि भवरोगासारखा आजार नाही सवतो कशाने? नामस्मरणाने. म्हणे कसं काय नामस्मरणाने, कसं काय? तर हे पटवून देण्यासाठी तुकोबराय एक दृष्टांत सांगतात. बघा, एका गावात एक पाटील बाबा होता.
एका गावामध्ये एक पाटील बाबा होता आणि अनेक गावातले सगळे लोक त्या पाटील बाबाका भांडणं जर काही म्हणजे काही अडचणी जर आल्या जीवनामध्ये तर त्या पाटील बाबाका जात होते. मग एक जण येतो पाटील बाबांका म्हणे, पाटील बाबा माझी पत्नी वारली आहे, माझी पत्नी गेली मला सोडून, तर आता माझ्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला, तर मग मी काय करू? पाटील बाबा म्हणत्या पाठ लावा. आता मग दुसरा जण येतो, दुसरा म्हणतो पाटील बाबा अहो माझे सगळे कांदे जळून चालले, माझ्या विहिरीचं पाणी आटलं, तेव्हा माझा हा प्रश्नाचं काय, माझं हे कसं काय करू मी, आता पाणी कुठून आणू? त्यावेळेला पाटील बाबा त्याला सांगतात पाठ लावा. आता मग तिसरा येतो, एक मुलगी येते आणि ती म्हणते बाबा पाटील बाबा हवेने दिवाच राहत नाहीये, दिवा विझून जातोय, काय करावं? त्यावेळेला पाटील बाबा सांगतात जिकडून हवा येते ना तिकडून आडवा पाठ लाव. म्हणजे जेव्हा त्या पहिल्या पेशंटला सांगतात ज्याची पत्नी मेली त्याला सांगतात का तुम्ही दुसरी करून घ्या, आणि जो दुसरा ज्याची वीर आटली होती त्याला सांगितलं तू पाटाचं पाणी घेऊन ये, आणि त्या मुलीला सांगितलं जिकडून हवा येते तिकडून आडवा पाठ लाव. जसं तिघांच्या 3 प्रश्नाचे उत्तर पाटील बाबांनी एकाच याच्यात दिले, सर्वांचे उत्तर एकदाच दिले. अगदी तसेच माझे जगद्गुरु तुकोबराय सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर एकाच सोबतच देतात, ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोषा करू हरी कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व दुःख झालं, सर्व आलंकार, सर्व दुःख झालं, सर्व आलंकार, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा समाधान, सर्व दुःख झालं, सर्व आलंकार, सर्व दुःख झालं, सर्व आलंकार, सदा नाम घोषा करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. तुकोबराय म्हणतात सदा म्हणजे सतत भगवंताचं नामस्मरण करा, सदा भगवंताचं नामस्मरण करा, रात्री न कळे दिवस न कळे नित्य गोविंद गोविंद जपे सर्व काल राम नाम, 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 तुम्हे तुमचा करिया कोणी, जपे सर्व काल राम राम, जपे सर्व काल राम रामनाम, सतत भगवंताचं नामस्मरण, सतत रात्रही कळत नाही दिवसही कळत नाही, सतत भगवंताचं नामस्मरण. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद,
माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद सतत भगवंताचं नामस्मरण सदा नाम घोष सतत भगवंताचं नाम सततम कीर्तयन्तो मा यतन्त च दृढव्रता नमस्यन्त च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते सतत भगवंताचं नामस्मरण सतत माऊली एका ओवीमध्ये म्हणतात परितयापासी पांडवा मी हरपला वसावा जेठ नाम घोषू बरवा करीते माझे म्हणजे या ओवीचा अर्थ म्हणजे जे ते माझ्या नामाचा उत्तम प्रकारे जे घोष चाललेला आहे ना त्या ठिकाणी मी निश्चयाने सापडतो नाही का बघा सतत भगवंताचं नामस्मरण माझे जगद्गुरु तुकोबराय सतत रात्रंदिवस सतत भगवंताचं नामस्मरण करायचे किती भगवंताचं नामस्मरण करायचे बघा एकदा जगद्गुरु तुकोबराय भजन करायला निघाले भंडारा डोंगरावरती भजन करण्यासाठी निघाले रस्त्यात त्यांना एक शेतकरी गृहस्थ भेटला आणि महाराजांना म्हणतोय महाराज कुठे निघाले तुम्ही त्यावेळेला म्हणे निघालोय भजन भंडारा डोंगरावरती म्हणे कशाच करता म्हणे भजन करण्याकरिता म्हणे तुम्हाला भंडारा डोंगरावरती भजनच करायचंय ना म्हणे हो म्हणे मग एक काम करा ना म्हणे काय म्हणे माझ्या शेतात या ना माझ्या शेतात करा ना भजन ठीक आहे म्हणे मला काय तुझ्या शेतात भजन करायचं काय आणि भंडारा डोंगरावरती भजन करायचं काय येतो म्हणे पण म्हणे तिथं आल्यानंतर मी काय काम माझं काम काय म्हणे फक्त एकच काम करायचं काय करायचं पाखरांना सांभाळायचं एकच काम करायचं पाखरांना तुम्ही सांभाळायचं ठीक आहे म्हणे निघाले जगद्गुरु तुकोबराय त्या शेतामध्ये आले त्या शेतकरी गृहस्थाच्या शेतामध्ये तुकोबरायांचं तिथं आल्यानंतर ते ज्वारीनं भरलेलं ते शेत आणि त्या शेतामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भजन करायला लागले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा भजन चाललं तुकोबरायांचं भजन ऐकल्यानंतर पक्ष्यांनी आजूबाजूचे जे पक्षी होते ना ते पक्षी बघायला लागले अरे इथं तर काही हवा नाहीये तरी सुद्धा हे शेत डोलायला लागले हे वृक्ष डोलायला लागले नेमकं आहे तरी काय या ठिकाणी चला सर्वजण बघायला येऊ नेमकं या ठिकाणी काय चालू आहे तुकोबराय भजन करत होते बोलावा विठ्ठला येणे तोच मरण झाले हम भाई तुझता मागाने तमाये
बोलावा विठ्ठल व्हावा विठ्ठल बोलावा विठ्ठल व्हावा महाराजांसाठी काय आवाज खूप गोड गाणं. बघा तुकोबारायांचं भजन चालू होतं. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. तुकोबारायांचं भजन चाललं आणि तुकोबारायांचे जे आजूबाजूचे जे पक्षी होते ना ते पक्षी त्यांचे पंख फडफडत फडफडत तुकोबारायांजवळ आले. तुकोबारायांजवळ आले. अहो कुणी विण्यानं चोंचीना विना वाजवतंय तर कुणी पंख फडफडत त्यांच्या पंजानी विना वाजवत होते. पक्षिणी सुस्वरे आळवे पक्षिणी सुस्वरे आळवे पक्षिणी सुस्वरे आळवे पक्षी हे सुस्वरे आळविती. बघा खूप गोड प्रमाण दिलं महाराजांनी. बघा तुकोबारायांनी डोळे उघडून पाहिलं. अरे तुम्ही माझ्या नात्याचे नाही, तुम्ही माझ्या रक्ताचे नाही आणि तुम्ही माझ्या भजनात येऊन तुम्ही या ठिकाणी विण्यानं चोंचीनं विना वाजवावं आणि पंख फडफडत नृत्य करावं, कुणी पंजानी विना वाजवावं. अरे पक्ष्यांनो, अरे माझे सखे सोयरे सुद्धा कधी माझ्या भजनात येऊन बसत नाही. तुम्ही माझ्या ना रक्ताचे ना नात्याचे आणि तुम्ही माझ्या भजनात येऊन बसताय ना. मग आता एक काम करा, आता आलेच आहे ना, तुम्ही आता रोजच येत जा, रोज भजनाला येत जा. आपल्याला या ठिकाणी ना सप्ताह करायचा आहे. किती दिवसाचा? 7 दिवसाचा नाही, 1 महिन्याचा सप्ताह करायचा आहे आपल्याला. आपला 7 दिवसाचा सप्ताह नाही करायचा. तुकोबारायांत आपल्याला 1 महिन्याचा सप्ताह करायचा आहे. आता एक काम करा, आपला हा शेतकरी मालक आहे ना, तो 1 महिन्यासाठी परगावी गेलेला आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी 1 महिन्याचा सप्ताह करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी भजन म्हणायचं आहे. मग आता तुम्ही एक काम करा, तुमचे कोणी लेकरा बाळ नातेवाईक असतील ना, आता तुम्ही म्हणशाल ताई पक्ष्यांना कुठे लेकरं बाळ असतात का? का नसतात लेकरं बाळ? त्यांनाही त्यांच्या घरट्यामध्ये छोटे छोटे पिल्ला असतातच ना. मग एक काम करा म्हणी, तुम्ही तुमच्या पिल्लांना घेऊन या. आता या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी धान्य भरपूर आहे आणि पिण्यासाठी पाणीही आहे. पाण्याची मी व्यवस्था करतो. या ठिकाणी बसायला सावली आहे. आता रोज मस्तपैकी खायचं प्यायचं आणि मस्तपैकी आपल्याला भजन करायचं. असं भजन चाललं तुकोबारायांचं. असं भजन चाललं. 15 दिवसात पक्ष्यांच्या तब्येती अशा जामचे जाम झाल्या, अशा तब्येती झाल्या, दाखवायला सुद्धा या ठिकाणी कोणीच नाही. कारण आमचे मामा आता सध्या वेट लॉसचं करताय ना, वेट लॉसच करताय नाही का, त्याच्यामुळं म्हणजे कोणीच नाही इथं दाखवायला. अशा पक्ष्यांच्या तब्येती झाल्या. कुणाच्या? पक्ष्यांच्या तब्येत झाल्या. भरपूर धान्य खायचं, पाणी प्यायचं आणि भजन करायचं. बघा असं भजन चाललं. आता जो शेतकरी गृहस्थ 1 महिन्यासाठी परगावी गेला होता ना, त्या शेतकरी गृहस्थाला निरोप लागला. अख्खी ज्वारी खाल्ली पक्ष्यांनी, अख्खी ज्वारी खाल्ली. आता तो 1 महिन्यासाठी गेला होता ना, तो 15 दिवसात परत आला. 15 दिवसात परत आल्यानंतर तुकोबारायांना म्हटलं, तुकोबाराय अहो काय केलं तुम्ही? हे तुम्हाला या ठिकाणी पक्ष्यांना सांभाळायला लावलं तर तुम्ही माझ्याच पोटाचा प्रश्न निर्माण केला. अहो आम्ही तुमची कीव करायला गेलो तर तुम्ही आमचा जीव घेताय. अहो तुकोबाराय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं? अहो ज्वारीचा एक दाना सुद्धा ठेवला नाही. तुकोबाराय म्हणता, अहो मला एक सांगा, तुकोबारायांना काय सांगितलं होतं? पक्ष्यांना सांभाळा.
आता मला सांगा, आपण जर काही परीक्षेच्या निमित्ताने, परीक्षेचा काळ आहे आणि आपण त्या काळामध्ये कुठं गावाला एखाद्याचं लग्न आहे आणि आपण जर लग्नाला जर गेलो तर आपले मुलं आपण घरी ठेवून जातो, कारण परीक्षेचा काळ आहे ना. मग परीक्षेच्या काळामध्ये आपण आपले मुलं घरी ठेवून जातो आणि घरी ठेवल्यानंतर आपण काय सांगतो शेजारच्या ताईला, ओ ताई, ओ वहिनी, अक्का, माझ्या मुलाला जरा सांभाळा बरं का. काय म्हणतो? सांभाळा. सांभाळा म्हणजे त्याला जर तहान लागली तर पाणी द्या, भूक लागली तर खायला द्या काहीतरी, सर्दी झाली तर डॉक्टरकडे घेऊन जा, का घरीच मरू द्या. नाही ना. आपण म्हणजे सांभाळा म्हणजे पक्ष्यांना सांभाळा असं तुकोबरायांना वाटलं आणि तुकोबराय म्हणतात मी तर तेच केलं ना, पक्ष्यांना सांभाळलं म्हणे. गप्प बसा, अजिबात आवाज करायचा नाही म्हणे, अजिबात आवाज करायचा नाही. एक काम करा, आता माझ्या या शेतामध्ये 20 पोते धान्य होणार होतं, मला 20 चे 20 पोते मला धान्य भरून द्या. तुकोबराय म्हणत्या, अहो असं नका करू, काही सांगायचं नाही, राहता घर विका आणि माझे मला 20 पोते धान्य भरून द्या. तुकोबराय म्हणत्या, देतो भरून. एक काम करा, माझी पत्नी माहेरा जाऊ द्या, तुमचं 20 पोते धान्य मी भरून देतो. बरं, मग आता मला सांगा, विश्वाच्या मालकाला दम पडेल का? नाही. विश्वाच्या मालकाने एका म्हाताऱ्या बाबाचं रूप घेतलं, काठी टेकत टेकत ते बाबा त्या ठिकाणी आले आणि म्हणताय, काय झालं, का भांडताय तुम्ही दोघे जण इथे? म्हणे, अहो बघा ना म्हणे, अहो यांची क्यू करायला गेलो म्हणे, यांनी माझ्याच पोटाचा प्रश्न निर्माण केला. अहो यांना माझं शेत सांभाळायला लावलं होतं, म्हणजे शेत राखायला लावलं होतं, तर यांनी अख्खे धान्य पक्ष्यांना खाऊ घातलं म्हणे. माझे या शेतामध्ये 20 पोते धान्य होणार होतं, आता या शेतामध्ये 5 पोते सुद्धा धान्य होणार नाही, माझं 20 पोते धान्य मला भरून द्या. त्यावेळेला मग ते बाबा बोलले म्हणे, अहो एवढे आडेवेडे घेणारे नाही हो जगद्गुरु तुकोबराय, खूप साधे आणि सरळ मनाचे आहे. एक काम करा ना तुम्ही ना, आता जे शेतामध्ये जे ज्वारी ना भरले, जे शेतामध्ये जे ज्वारी आहे ना, ती ज्वारी तुम्ही ती सोंगा म्हणे, त्याचे ते कंस तुम्ही कापा आणि त्याची एक रास घाला, ते मळा आणि त्याची रास घाला, त्याचे पोते भरा. जेवढे पोते भरेल आणि जे उरलेले जे कमी येतील ना ते पोते मागा म्हणे. तुम्ही पूर्णच काय मागतात? आता हे बाबांचं म्हणणं त्या शेतकरी गृहस्थाला पटलं बरं का. बाबा बोलताय ते खरं बोलताय, ठीक आहे म्हणे. मग ती ज्वारी सोंगली आणि ते कंस कापले, ते कंस एका ठिकाणी जमा केले, त्याच्यावरती ती मळणी केली त्या कंसांची आणि मग रास घातली आणि पोते भरायला सुरुवात केली. 5 पोते भरले, 10 पोते भरले, 15 भरले, 20, 25, 30, 35, 45, 50 पोते भरले आणि मग जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार त्या शेतकरी गृहस्थाला कळाला आणि तो शेतकरी गृहस्थ एकाच म्हणायला लागला, धन्य तुकोबा समर्थ, कळालं बघा, धन्य आहे तुकोबराय, समर्थ आहे. असे समर्थ असलेले तुकोबराय किती भगवंताचं नामस्मरण करता, अखंड सतत भगवंताचं नामस्मरण करता, सदैव भगवंताचं नामस्मरण करता. बघा जगद्गुरु तुकोबराय एवढं नामस्मरण करता का आपण कोणत्या जागेवर आहोत हे सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना कळत नाही. सकाळी सकाळी बहिर दिशेला गेल्यानंतर सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबराय भजन करतात. बघा देहू गावातले काही माणसं तुकोबरायांना बघण्यासाठी पाहण्यासाठी आले. म्हणे का हो तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करता? म्हणे हो सतत.
म्हणे हो. म्हणे अहो तुम्हाला जागाही कळत नाही का? म्हणे चुकलं बरं का माझं, चुकलं, माफ करा मला, उद्यापासून नाही करणार. पवित्र ठिकाणी पवित्र असलेलं भगवंताचं नामस्मरण मी नाही घेणार, माफ करा मला, मी चुकलो, उद्यापासून मी असं नाही करणार. ठीक आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच जगद्गुरु तुकोबरायांचं श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, तुकोबरायांचं नामस्मरण चालू झालं. दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा गावातले लोक आले. म्हणे तुम्हाला काही कळतंय का? आता तुम्हाला असं सांगून नाही चालणार म्हणे. मग ते गावातले व्यक्ती रामेश्वर भट्टांकडे गेले आणि रामेश्वर भट्टांकडे गेल्यानंतर रामेश्वर भट्टांना सांगताय आम्ही तुमच्याकडे तक्रार घेऊन आलेला आहे. कुणाची? जगद्गुरु तुकोबरायांची. जगद्गुरु तुकोबरायांची तक्रार घेऊन आले. म्हणे काय केलं? अहो म्हणे त्यांना पावित्र्यच कळत नाही. पवित्र जागी ते भगवंताचं पवित्र असलेलं नामस्मरण करताय, त्यांना पवित्रच कळत नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही तरी त्यांना काहीतरी समजून सांगा. त्यावेळेला रामेश्वर भट्ट तुकोबरायांच्या घरी गेले आणि तुकोबरायांना घरी गेल्यानंतर तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांना पाहिलं आणि तुकोबराय म्हणतात या 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 महाराज आले, महाराज आले, या 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 या. बसायला घोंगडी टाकली तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांना, घोंगडी टाकली, बसा बसा, काय काम आहे? म्हणे अहो तुमची कंप्लेंट घेऊन आलोय आम्ही. म्हणे तुम्ही पवित्र असलेलं भगवंताचं नामस्मरण अपवित्र ठिकाणी घेतात, लाज नाही वाटत का तुम्हाला? महाराज चुकलं माझं, मला माफ करा, उद्यापासून अशी चूक नाही करणार. बरं ठीक आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांचं तेच श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, तेच चालू झालं तुकोबरायांचं. मग आता मग सर्वच जण रामेश्वर भट्ट तुकोबरायांकडे आले आणि खूप चिडलेले होते. तुम्हाला काही कळतं का? लाज वाटत नाही का काही? तुम्ही पवित्र असलेलं भगवंताचं नामस्मरण करताय, या अपवित्र ठिकाणी नामस्मरण करताय, काही वाटत नाही का? चुकलं महाराज माझं, काय करू? माझी वाणीच अनावर झाली आहे. विषयी विसरा पडिला विशेष, विषय विसरा पडिला विशेष, विषयी विसरा पडिला विशेष, विषयी विसरा पडिला विशेष. छंद या नामाचा घेतला असे, काय करू महाराज? माझी जीभ आता अनावर झाली आहे. नामाचा छंद घेतलाय तिने, माझी जीभ आता मला माझं ऐकतच नाही, काय करावं कळतच नाही, माझी जीभ मला रेटतच नाही, काय करावं? त्यावेळेला म्हणे असं तुझी जीभ अनावर झाली आहे, तुझी जीभ सतत भगवंताचं नामस्मरण करते, कुठे तुझी जीभ? काढ बाहेर. त्यावेळेला तुकोबरायांनी जीभ बाहेर काढली आणि रामेश्वर भट्टांनी जीभ हातात धरली. परिणाम काय झाला? रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांची जीभ हातात धरली तर तुकोबरायांच्या मुखातलं आता भजन बंद झालेलं आहे. श्री विठ्ठल जय जय विठ्ठल म्हणायचं आता थांबलेलं आहे. परिणाम काय झाला? यांच्या मुखातून भजन चालू झाले. श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल. बघा हे कशामुळे झालं? म्हणे मी तर आता मी तर भजन म्हणत नाहीये, काही नाही, दिसते तुमची जीभ धरल्यामुळे मी भगवंताचं नामस्मरण करायला. नेमकं काय झालं? तुकोबराय म्हणतात काही नाही झालं, काय पिन खोचली आणि सप्लाय तिकडे चालू झालं. असं जीवन सतत तुकोबराय भजन करत होते.
सतत. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. माझे जगद्गुरु तुकोबराय सतत भगवंताचं नामस्मरण करत होते. परिणाम काय झाला? चित्ताला समाधान वाटलं. तेने सदा चित्ता समाधान, समाधान वाटलं. म्हणून अखंड भगवंताचं नामस्मरण, सतत भगवंताचं नामस्मरण केलं ना तर जीवाला, या चित्ताला समाधान वाटतं. बघा ना, आता या ठिकाणी आपले सर्व बाबा आहे, एवढे वयस्कर आहे, आपले महाराज आहे. तुम्ही म्हणशाल यांच्या चेहरे किती टवटवीत दिसत आहे, किती फ्रेश आहे महाराजांचे, किती किती फ्रेश आहे. पण ही ताकद कशाची? तुम्ही म्हणशाल का काय रोज रोज ह्या रोज रोज नवीन नवीन जेवायला भेटतं तुम्हाला. आज इथे जेवण तर उद्या तिथे जेवण, नाही का? रोज गावरान तूप भेटतं खायला, बरोबर ना? त्याच्यामुळे तुमचं तेज वाढलंय, नाही का? पण खरं सांगू का, आता सांगायचं सर बघा ना किती तेज आहे असं तुम्हाला वाटत असेल बरं का. परंतु ते तेज कशाचं आहे? नामाचं तेज आहे. कशाचं तेज आहे? महाराजांचं नामाचं तेज आहे. बघा ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. तुम्हाला जर 2 मुलं असतील ना तर तुम्ही एक मुलगा आळंदीला पाठवा, एक मुलगा आळंदीला पाठवा आणि एक मुलगा तुमच्या घरात तुमच्या जवळ राहू द्या. आता जो तुमच्या जवळ तो तुमचा एक मुलगा आहे ना, त्याला तुम्ही काजू बदाम खारीक खोबरं गावरान तूप त्याचे लाडू बांधा आणि ते पहाटे 2-2 लाडू खायला द्या. किती? पहाटेच 2-2 लाडू खायला द्या. आता जो एक मुलगा आळंदीला गेलाय ना, अहो त्याने शिळे कोरके खाऊ द्या, भाकरीचे शिळे कोरके खाऊ द्या, बरं का? तरी पण आणि 6 महिन्यानंतर त्या दोन्ही मुलांना समोर उभं करा. जो आळंदीतला राहिलेला जो मुलगा आहे ना, त्याच्या चेहऱ्यावरती जर तेज नाही दिसलं तर कीर्तन करायचं सोडून. ही ताकद कशाची आहे? फक्त नामस्मरणाची आहे, फक्त नामस्मरण. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. बाबा बघा, गंगाखेड नावाचं गाव आहे, गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी जनाबाई नावाची मुलगी आहे, जनाबाई नावाची मुलगी आहे. गंगाखेड गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये दिंडी आली, दिंडी आली आणि जनाबाई दारात उभी आहे. दिंडीमध्ये भजन चाललं आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री असं भजन चाललं होतं. कुठे आहेत ना सगळे जागेवर? कुठे? दिंडीत, दिंडीत भजन चाललं होतं. आणि जनाबाई महाराज म्हणतात, बाबा ही दिंडी कुठे निघाली, कुठे चालली ही दिंडी? त्यावेळेला जनाबाईचे बाबा म्हणतात, जम्बू या द्वीपा माझी एक
जम्मू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माची नगर विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठया काही भोजन मागाय विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. बघा बाळा जना ही दिंडी पंढरपूरला चाललीये. मग बाबा एक काम करा ना मलाही घेऊन चला ना पंढरपूरला. आता बघा जनाबाईची आई लहानपणीच गेली होती जनाबाईला सोडून. शेवटी बापाचा नाविलाज झाला आणि जनाबाईचे वडील शेवटी जनाबाईला पंढरपूरला घेऊन गेले. बघा ना आपण जसं त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये जातो ना आषाढी कार्तिकीला पंढरपूरला, अगदी तसंच गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गावातून जनाबाईला घेऊन तिचे वडील पंढरपूरला गेले. पंढरपूरमध्ये पोहोचले, चंद्रभागेवरती गेले, चंद्रभागेवरती स्नान केलं आणि दर्शन रांगेत बारीसाठी लागले. त्या ठिकाणी दर्शन रांगेत लागले आणि दर्शन रांगेत लागल्यानंतर भगवंताच्या समोर आले दर्शन घेण्यासाठी. भगवंताच्या समोर आले आणि जनाबाई महाराज त्यांच्या वडिलांना म्हणताय का हो हेच आहे का भगवंता, ह्याच देवाला हे वारकरी बघायला येतात का? हो जना हे वारकरी यांनाच बघण्यास, ह्याच भगवंताला, ह्याच पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बघायला येत असतात. मग एक काम करा ना बाबा, आता तुम्ही जा घरी, मी राहते इथेच. म्हणे जना अगं असं नको करू. हो बाबा मला इथेच राहायचंय, तुम्ही जा घरी. म्हणे अगं जना अगं खाशील कुठं? बाबा मंदिरात. अगं आंघोळ कुठं करशील? बाबा मग इथेच चंद्रभागेवरती. अगं जना झोपशील कुठे? बाबा मंदिरात. शेवटी बाबाचा नाविलाज झाला. बाबा एकादशीला थांबले, द्वादशीला थांबले, काल्याचं कीर्तन केलं आणि शेवटी बाबा एका चांगल्या व्यक्तीच्या हातात, एका साधूच्या, एका संताच्या हातामध्ये जनाबाईचा हात दिला. बरं का, जनाबाईचा हात दिला आणि मग शेवटी तिचे बाबा गावाला निघून गेले. संत तेच असता बरं का, संत तेच असता. बघा ना बाप तोच असतो का एका चांगल्या व्यक्तीच्या आपल्या मुलाचा हात देत असतो. बघा ना या ठिकाणी माझ्या मुलीचा हात मी हरिभक्त परायण खुळे सरांच्या हातात हात दिला तर आज माझी मुलगी पेटी वाजवते. माझा मुलगा चांगले सरांच्या हातात हात दिला तर आज माझा मुलगा मृदुंग वाजवतो. बघा आज या ठिकाणी सर्वच हे बालगोपाल भजनी मंडळ आहे. सर्वांच्याच आई वडिलांनी त्यांचा हात आमच्या सरांच्या आणि आमच्या पुणे सरांच्या आणि आमच्या सांगळे सरांच्या हातात हात दिला तर आज आमची मुलं या ठिकाणी उभी आहे. बघा म्हणून हात जर द्यायचाच असेल तर चांगल्याच्या हातात द्या. अहो आपण मुसलमान जर भाविक जर बघितला ना तर ते बघा ना ते स्वतः डोक्यात टोपी घालून आपल्या बोटात आपल्या लेकराचा हात आपल्या बोटात धरतात आणि स्वतः मस्जिद मध्ये घेऊन जातात आणि सांगतात हे आपला अल्लाह आहे, हे आपला कुराण आहे, हे आपला धर्म आहे. आणि आपण काय करतोय? आपल्याला कधी कळणार आपला धर्म? कधी कळणार आपला? अहो इथं काय हौस नाही आलेली तर इथं एवढा सुंदर मंडप या ठिकाणी घातलाय, एवढं सुंदर डेकोरेशन केलंय. या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात हा ठिकाणी एवढी या मंडळाने एवढ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एवढं सुंदर नियोजन केलंय. या सप्त्याचं कशासाठी केलंय? तुम्हीही तुमच्या मुलांना हरिपाठाला घेऊन येत चला, तुम्हीही तुमच्या मुलांना या ठिकाणी सप्ताहाला कीर्तनात घेऊन येत चला. बघा माझे बाबा ना, तुम्ही म्हणशाल तुम्ही असं कसं काय बोलताय, तुमच्या वडिलांनी केले का तुमच्यावरती संस्कार? बघा माझे वडील एक शेतकरी होते, परंतु माझे बाबा खूप वारकरी होते. माझे बाबा मला रोज हरिपाठाला घेऊन जात होते. माझे बाबा नारंगिरी महाराजांची दिंडी जर निघाली ना वांजरगावला सराला बेटामध्ये, माझे बाबा मला दिंडीत घेऊन जात होते. माझे बाबा मला हरिपाठ म्हणायला लावत होते. माझे बाबा मला गवळण म्हणायला लावत होते. मला तेव्हा एकच गवळण येत होती, मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट, कान्हा रे मन मोहन लाल. आणि एकच अभंग येत होता, तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझे बाबा मला पंढरपूरच्या वारीला घेऊन जात होते. माझे बाबा दर 15 दिवसाला महिन्याची वारी आम्ही वांजरगावला सराला बेटा तिथं करत होतो महाराज. दर महिन्याला माझे बाबा सतत मला पैठणच्या वारीला घेऊन जात होते. कीर्तन चालू असेल तर कुठे मला कीर्तनाला घेऊन जात होते. मला मागे सायकलवर बसवायचे बाबा, कॅरेजवर
वरती माझे बाबा मला सायकल वरती घेऊन जात होते, कीर्तनाला घेऊन जात होते. पण आज मी या ठिकाणी माझ्या बाबांचे संस्कार आहे ना, आज माझे बाबा या ठिकाणी राहिलेले नाही मला बघण्यासाठी. माझे बाबा आज या ठिकाणी नाहीये, आज मी या ठिकाणी उभी आहे. याचं सगळं श्रेय माझ्या बाबाला जात आहे, कारण संस्कार माझ्या जीवनामध्ये घडले. माझे बाबा मला कीर्तनाला घेऊन जात होते. म्हणून तुम्ही सुद्धा एक काम करा, तुम्ही सुद्धा आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत चला, हरिपाठाला घेऊन येत चला. आपल्या लेकरांचे हात पुढे महाराजांच्या हातात द्या, सांगडे सरांच्या हातात द्या. नक्कीच मी म्हणत नाही तुमचा मुलगा खूप मोठा नामवंत मृदुंगाचार्य होईल आणि असं मी म्हणत नाही बरं का, परंतु तुम्हाला म्हातारपणाला तुम्हाला जीवच लावेल, तुम्हाला वाजवणार नाही ही मी मात्र या नारदाच्या गाथेवरून तुम्हाला सांगते. एवढी ताकद आहे महाराजांची बघा. आणि मी म्हणत नाही तुमचे मुलं खूप मोठे गायनाचार्य होतील, संगीत विशारद होतील, परंतु तुम्ही जर महाराजांच्या हातात हात दिला ना तुमच्या लेकरांचा, तर तुमचे मुलं तुम्हाला फिरून बोलणार नाही बोलणार. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना हरिपाठाला घेऊन येत चला, त्याला हरिपाठ शिकवा, त्याला हनुमान चालीसा सांगायला लावा, कीर्तनात घेऊन येत चला. बघा हे सगळं माझ्या बाबांनी माझ्यावरती जे लहानपणी संस्कार दिले आणि म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी कीर्तनाला उभी आहे. पण माझे बाबा जगात नाही. मला सांगायचं काय आहे, मी सांगत होते जनाबाईच्या वडिलांनी त्या जनाबाईचा हात एका साधूच्या हात दिला, एका संताच्या हातात हात दिला. संत तेच असतात जे कारंजले गाजले त्यासी मनी जो आपुले, त्यासी साधू म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. जनाबाईच्या वडिलांनी एका संताच्या हातात संत नामदेव महाराजांच्या हातामध्ये आपल्या जनाबाईचा हात दिला आणि जनाबाईचे वडील घरी निघून गेले बघा. आणि मग जनाबाईला संत नामदेव महाराज घरी घेऊन आले आणि मग जनाबाई आंघोळ झाली, स्नान झालं, संध्याकाळी घरी गेले, जेवण वगैरे झालं. सकाळी जनाबाई उठली आणि उठल्यानंतर स्नान झालं आणि स्नान केल्यानंतर जनाबाई निघाले कुठं, मंदिरात भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात निघाल्या. मंदिरात जनाबाई गेल्या, निघणार तोच आवाज दिला, जना कुठे निघाला? मंदिरात चालले, कशासाठी? भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. अगं 14 माणसांचा आपल्याला या ठिकाणी स्वयंपाक करावा लागतो. आपला 14 माणसांचा परिवार आहे, या ठिकाणी स्वयंपाक करावा लागतो आपल्याला. दळण दळावं लागतं जना, दळण दळ. त्यावेळेला जनाबाई दळण दळायला बसल्या. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जनाबाई दळण दळायला बसल्या आणि ओव्या गायला लागल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ओव्या
बघा, जनाबाई दळण दळत बसल्या होत्या. जनाबाई दळण दळायला लागल्या आणि ओव्या गात होत्या आणि दळण दळून झालं. आता 14 माणसांचं दळण दळण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास लागतात. आता 5 ते 6 तासामध्ये जनाबाईचं दळण दळून झालेलं आहे. जनाबाईने पुन्हा स्नान केलं आणि पुन्हा जनाबाई निघाल्या. जना कुठे निघाले? भगवंताला पाहण्यासाठी. अगं, या पिठाचा स्वयंपाक करावा लागतो. या पाहुण्यांना, या आपल्या घरातल्या माणसांना याचा स्वयंपाक करून खाऊ घालायचा आहे. जनाबाई पुन्हा स्वयंपाक करायला लागल्या. पुन्हा जनाबाई स्वयंपाक करता आणि मग स्वयंपाक झाले, भांडे झाली. पुन्हा जनाबाई निघता भगवंताला भेटण्यासाठी. थांबल्या कशासाठी होत्या? भगवंताला पाहण्यासाठी. पण झालं काय? उलटच झालं. बघा, पुन्हा जनाबाई निघाल्या. म्हणे अगं, गौऱ्या वेच थापण्यासाठी गौऱ्या थापाव्या लागतात जनाबाई. पुन्हा जनाबाई दुपारनंतर पुन्हा चंद्रभागेवरती गौऱ्या थापण्यासाठी जातात. गौऱ्या थापून होतात आणि संध्याकाळी 5-5:30 लाच घरी येतात. परत घरी आल्यानंतर पुन्हा जनाबाई निघतात. जना कुठं चालल्या? अहो, संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो. मग जनाबाईचा शेवटी नाविलाज झाला. पुन्हा जनाबाई स्वयंपाक करायला लागता. सर्वांचे पुन्हा जेवण आणि पुन्हा भांडे आणि मग रात्रीचे 9-9:30 वाजता आता मंदिर बंद होऊन जाते. मग जनाबाई थांबली कशासाठी होती? भगवंताचं दर्शन घेण्यासाठी थांबली होती. पण घडलं काय? उलटच घडलं, नाही का? बघा, शेवटी जनाबाईचा नाविलाज झाला आणि जनाबाई मग सतत भगवंताचं नामस्मरण करायला लागली. सतत दळण दळताना भगवंताचं नामस्मरण करायची. गौऱ्या व्यस्तांनी भगवंताचं नामस्मरण करायची. रात्रंदिवस उठता बसता भगवंताचं झाड लोट करी जणी केर भरे चक्र पाणी अशी भगवंताचं भजन करायची. तर विश्वाचा मालक जमीला जनाबाईनं जर झाडलोट केली तर विश्वाचा मालक जनाबाईला केर भरू लागत होता. जनाबाईने कपडे धुतले तर माझ्या विश्वाच्या मालकांना कपडे सुकवले. जनाबाईनं गौऱ्या वेचल्या तर माझ्या विश्वाच्या मालकांनी गौऱ्या रचल्या. एवढा जनाबाई सतत भगवंताचं नामस्मरण करत होती. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करत होती. आणि मग नामस्मरण करता करता पहाटेच जनाबाई उठून दळण दळायच्या. विश्वाचा मालक पहाटेच जनाबाईला दळण दळण्यासाठी येत होता. दळण दळायला यायचा भगवंत. आणि त्यावेळेला कार्तिक मध्ये काकडा चालू होता आणि सगळे वयस्कर म्हातारे बाबा त्या ठिकाणी मंदिरामध्ये काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातळा वारकरी म्हणे काकडा थांबवा. अहो, ज्याच्यासाठी आपण भजन करतोय तोच राहुळात नाही. भगवंत गेला कुठे? सगळे शोधत होते. सगळे वारकरी भगवंताला शोधण्यासाठी गेले. रुक्मिणी आई साहेबांच्या महालात आले. तिथं भगवंताला शोधलं. म्हणे आई साहेब, भगवंत राहुळात नाही. भगवंत महालात आले का? म्हणे नाही, भगवंत इथे नाही. मग भगवंत गेले कुठे? पंढरपूर शोधून झालं. भगवंत शेवटी वारकरी अख्खा पंढरपूर शोधला. शेवटी शोधत गोपाळपुऱ्यात आले आणि जनीच्या झोपडीमध्ये माझा विश्वाचा मालक दळण दळू लागत होता. दळण दळू लागत होता विश्वाचा मालक. आणि दळण दळता हे वारकरी तिथे आले. अहो थांबा, म्हणे आमचे मुलं आम्हाला पहाटेच आम्ही तुमचा काकडा म्हणण्यासाठी येतो. आमचे मुलं आम्हाला घराच्या बाहेर निघून देते नाही. आम्ही बॅटऱ्या लावत पंढरपुरात भजन काकडा म्हणण्यासाठी येतो. आम्ही तुमच्यासाठी काकडा म्हणतो आणि तुम्हीच जागेवर नाही. तुम्हीच इथं देवा, आम्ही आंदोलन करू, बहिष्कार टाकू, उद्यापासून काकडा बंद. आता वारकऱ्यांचा अधिकार मोठा आहे बरं का. वारकऱ्यांचा अधिकार मोठा. देवा, आम्ही काकडा करणार नाही. संप आणू, बंदी आणू, बहिष्कार टाकू, आंदोलन करू. माझा विश्वाचा मालक म्हणतोय, हे बघा, एक काम करा, तुम्ही काय बहिष्कार टाकू नका.
चावळतच राहील. आणि मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे जनाबाई उठल्या, दळण दळू लागल्या. जसं गोव्या गायला लागल्या तसं भगवान परमात्म्याला विटेवरून उडी खाली घ्यायची, मारायची आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये दळण दळू लागायचं. दुसऱ्या दिवशी तेच झालं. आता वारकऱ्यांना वाटलं आता जनाबाईचीच कान उघडणी करावं लागेल. तेव्हा वारकरी पुन्हा गोपाळपुऱ्यामध्ये आले आणि जनाबाईचीच चांगली काढणं उघडणी केली. आणि ठीक आहे म्हणे जनाबाई म्हणे, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला माफ करा. मी उद्यापासून भगवंताला नाही बोलवणार मी भगवंताला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग आता विश्वास जनाबाईने त्या दिवशी दुसऱ्या दिवशी दळण दळत असताना भगवंताचं नामस्मरण नाही केलं का, ओव्या नाही गायल्या, काहीच नाही. पण माझ्या विश्वाच्या मालकाला दम निघतोय का? माझी जना आज मला बोलवत नाही. आता काय करावं? शेवटी पहाट गेली, पूर्ण दिवस संपत आला. दुसरा दिवस तरी जनाबाई भजन मला बोलवत नाही. नेमकं आता काय करावं? विश्वाच्या मालकाला दम निघाला. विश्वाचा मालक आलाय पुन्हा जनाबाईच्या झोपडीमध्ये. म्हणे जनाबाई तू मला आज बोलवलं नाही. म्हणे कशा करताना बोलू मी तुला कशा करताना बोलू? अरे माझ्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास होत असेल तर भगवंता मी नाही बोलवणार तुला. म्हणे जना एक काम कर ना, अशा रूपात मला बोलव का एक रूप माझं पंढरपुरात असेल आणि दुसरं रूप माझं तुझ्या पुढे असेल. ठीक आहे म्हणे. जनाबाई विचार करायला लागल्या आणि दळण दळायला लागल्या. विचार करता करता जनाबाईच्या मुखातून सहज अभंग बाहेर निघला. ए गा विठाबाई, माझे पंढरीची आई भीमानी चंद्र बघा तुझ्या चरणाची गंगा. बघा मग जनाबाईंनी अभंग गायला आणि आता मग माझ्या विश्वाच्या मालकाला काय दमच निघा ना. आता यग विठाबाई. मग माझ्या विश्वाच्या मालकानं विटेवरून उडी खाली घेतली आणि रुक्मिणी आई साहेबांच्या महालात गेले. रुक्मिणी आई साहेबांची अंगावरती साडी घातली, हातात कंकण घातलं, पायात जोडवे घातले, कमरेला कमर बेल्ट लावला आणि कपाळावरती रुपया एवढा कुंकू लावला आणि माझ्या विश्वाच्या मालकाने खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. असतील तर घ्या डोक्यावरती, मी सांगते म्हणून तरी घ्या. बघा माझ्या विश्वाच्या मालकाने खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला आणि जनाबाईला भेटण्यासाठी आले. जनाबाईला भेटण्यासाठी आले. आणि मग मला हे का सांगायचं आहे का किती भगवंताचं नामस्मरण केलं जनाबाईंनी, सतत भगवंताचं नामस्मरण केलं तर माझा भगवंत विश्वाचा मालक जनाबाईला भेट देण्यासाठी आले. आपण जनाबाई महाराजांना विचारू, जनाबाई महाराज अहो नेमकं तुम्ही काय केलं? मग आम्ही रोज मंदिरात जातो तरी आम्हाला विश्वाचा मालक भेटण्यासाठी येत नाही. आम्ही रोज मंदिरात जातो तरी आम्हाला भेटण्यासाठी येत नाही. तुम्हाला कसा भेटला विश्वाचा मालक? त्यावेळेला जनाबाई म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आणखी काय म्हणतात जनाबाई महाराज?
सतत जर माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं तर चित्ताला समाधान भेटतं आणि सर्व सुखाचे अलंकार भेटतात. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. सर्व सुख लालो अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. एकदा सर्वांनी वरती हात घ्या, प्रेमाने भजन करा. विठोबा पगारे ताई आणि आरती चावला उशिरा चालू झालं होतं. सव्वा 11 वाजलेले आहे. बघा, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. सतत जर भगवंताचं नामस्मरण घेतलं ज्योतिराया
मुक्ताबाई ज्ञान सखया मुक्ताबाई ज्ञान सखया मुक्ताबाई ज्ञान सखया युवतीराया युवतीराया मुक्ताबाई ज्ञान सखया युवतीराया मुक्ताबाई ज्ञान सखया उठू नका थोड्या वेळ उठू नका फक्त सूचना आहे 5 मिनिटं उठू नका कोणी रामकृष्ण हरी सर्वांना पहिले तर आज तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद पहिल्या दिवशी मंडप भरलाय बऱ्यापैकी पक्ष्यांना आणायला सांगितलं उद्या येताना आपल्या पोरा बाळांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सर्वांना घेऊन यायचे तशा पद्धतीनं तुम्ही पण उद्या सर्वांना प्रत्येक माणसाने 2-2 माणसं अजून बरोबर घेऊन यायचे आपल्याला हा पूर्ण मंडप भरला पाहिजे कारण उद्याचे जे कीर्तनकार असणार आहे ना दुसरे इंदोरीकर महाराज आहे हरिभक्त पारायण संजय महाराज साठे यांचं कीर्तन होणार आहे आणि खूप असं विनोदात तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आणि आजची जी काही बसू द्या सकाळी ते धावपळीत होते म्हणून बसू द्या आता खाली दुसरं असं आज